मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेकडून मीरा रोडमधील फेरीवाल्याला चोप. मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यामुळे व्यापारी संघटनेकडून बंदची हाक. मारहाण करणं भाजपला मान्य नाही, कारवाई व्हावी, मंत्री आशिष शेलारांची भूमिका. तर मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचा, मनसे नेते अविनाश जाधवांचा निशाणा. राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात. तर आक्रमक मनसे कार्यकर्ते सोमण असलेल्या पोलीस व्हॅनवर धावून गेले. चोप देण्याचाही मनसेचा इशारा. लक्ष्मण हाकेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ. महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा आरोप. गिरगाव चौपाटीवरील आंदोलनानंतर लक्ष्मण हाके पोलिसांच्या ताब्यात. लक्ष्मण हाकेंची अवस्था भटक्या कुत्र्यासारखी करू, त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. अजित पवारांना शिवीगाळ केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं. कुरिअर बॉय सांगत आरोपीचा कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये प्रवेश. तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार. घटनेनंतर नराधमानं पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये घातपात नाही. मृत्यूच्या आधी ती मद्यधुंद अवस्थेत होती. वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत. एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख. तर दिशा सालियन प्रकरणाशी माझा संबंध नाही, ज्या विषयाची माहिती नाही त्यावर नाही बोलू शकत. एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर मंत्री नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची 2 वेळा मिमिक्री. आदित्य ठाकरे विरुद्ध दिशेनं जात असताना ये चला म्हणा दाखवा रस्ता म्हणत राणेंकडून नक्कल. तर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंचा आवाज काढत डिवचले. राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी. दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पुरावे नष्ट करण्याचं काम. तत्कालीन ठाकरे सरकारनं सतीश सालियान यांची माफी मागावी. भाजप आमदार राम कदमांचा पलटवार. पडळकर सदावर्ते खोत कुठे गेले. एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांना दुःख होत नाही का. डोळे वटारल्यानं आता ताटाखालचं मांजर झालेत का. ठाकरेंचे आमदार अनिल परबांचा हल्लाबोल. बदलापुरात आमदाराच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर गोळीबार. तर 2 गटातल्या आपापसातील वादातनं गोळीबार झाल्याची माहिती. आमदार किशन कथोरेंच्या घराबाहेरील ही घटना.